महाराष्ट्र म्हणले की डोळ्यासमोर काय येतं? सह्याद्रीच्या डोंगर रांगा, वसंतात फुललेली कोकणची माती, विदर्भात पिकलेल्या कापसाच्या पांढऱ्या फुलं, मराठवाड्याचं वृक्ष, पण जिद्दी चित्र आणि या सगळ्यांच्या मध्ये उठून दिसतं एक अजून वेगळं चित्र जाती धर्माच्या राजकारणाचं. हो बघा ना, आपण आजही जाती आरक्षणाच्या फेऱ्यात अडकून पडलोय. समाज घटकांचे हक्क, संधी, प्रतिनिधित्व ही सगळी गोष्ट खरी आहे, पण त्याभोवती जी राजकीय खेळी होते ती खरी डोळे उघडणारी आहे. चला तर आज या विषयावर मोकळे बोलूया. मित्रांनो, आपला महाराष्ट्र संतांचा, क्रांतिकारकांचा, शूरवीरांचं राज्य आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले या सगळ्यांनी जातीभेद संपवण्याचा संदेश दिला. पण कालांतरानं समाजाची रचना इतकी गुंतागुंतीची झाली की जातींचे खुंटे एवढे घट्ट रोवले गेले की हलवणं सुद्धा कठीण झालं. 1994ची गोष्ट लक्षात आहे का? नागपूरमध्ये गोवारी समाजानं आदिवासी जमातीचा दर्जा मागण्यासाठी आंदोलन केलं होतं. त्यावेळी पोलिसांचा लाठीचार्ज झाला आणि 114 जणांचा जीव गेला. इतक्या मोठ्या त्यागानंतरही गोवारींचा प्रश्न अजूनही तसाच अडकून पडलाय. राज्यानं त्यांना विशेष मागास प्रवर्गाचा दर्जा देत 2% आरक्षण दिलं, पण खरी मागणी अद्याप धूळ खातात. मित्रांनो, मागच्या 2 आठवड्यात काय झालं बघा. सकल मराठा समाजानं मुंबईत सरकारला जेरीस आणलं. मराठा समाज म्हणतो आम्हाला कुणबी जात प्रमाणपत्र द्या, ओबीसी कोठ्यात घ्या. दुसरीकडे ओबीसी समाज मात्र ठाम आहे, मराठ्यांना ओबीसी कोठ्यात शिरकाव देऊ नका. या दोन्ही समाजातला संघर्ष आता नागपूरमध्ये 10 ऑक्टोबरला मोठ्या मोर्चानं पेट घेणार. फक्त एवढंच नाही मित्रांनो, धनगर, बंजारा, वंजारी, नायकडा या समाजांनाही आदिवासी दर्जा हवा. ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलनं सुरू आहेत. गावोगावी होणाऱ्या सभा, या सगळ्यांमधून दिल्या जाणाऱ्या घोषणा, सगळं दृश्य तापलेलं आहे. इथं खरी गंमत सुरू होते मित्रांनो. आरक्षण म्हणजे फक्त एक जागा नाही, तो कायद्याचा, आकडेवारीचा, अभ्यासाचा प्रचंड डोंगर आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडे सध्या 43 जातींचा प्रस्ताव केंद्राच्या ओबीसी यादीत घालण्यासाठी पडून आहे. अजून 24 जातींचा अभ्यास सुरू आहे आणि ओबीसींच्या सुमारे 300 जाती उपजातींचं सामाजिक सर्वेक्षण करण्यासाठी आयोगाकडे ना कर्मचारी पुरेसे आहेत ना निधी. सरकारकडे अभ्यासासाठी पैसे नाहीत, पण निवडणुकीच्या वेळी महामंडळ जाहीर करायला मात्र वेळ असतो. परशुराम महामंडळ सोडून इतर अनेक महामंडळाची फाईल अजूनही उघडलेली नाही. काही जातींची लोकसंख्या लाखभरी नसताना त्यांच्यासाठी महामंडळ हा निव्वळ राजकीय डावपेच आहे. मित्रांनो, आदिवासी आरक्षणातली आणखी एक गोष्ट सांगतो. नामसाधर्म्याचा फायदा घेऊन हजारो जणांनी बोगस जात प्रमाणपत्र काढली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही ती बनावट ठरवली, पण सरकारकडून कारवाई झाली नाही. उलट या बोगस लोकांना कायम पदावर ठेवण्यात आलं. हा प्रकार खऱ्या आदिवासींवरती अन्याय करणारा आहे. खरं सांगायचं तर बहुतेक समाज घटकांना फक्त एकच हवं आहे, समान संधी. ग्रामीण भागात शाळा, वसतिगृह, नोकऱ्या या गोष्टी अजूनही अनेकांच्या आवाक्याबाहेर आहेत. आरक्षण हा फक्त साधन आहे, अंतिम ध्येय म्हणजे सगळ्यांना समान शिक्षण, रोजगार, सन्मान. पण राजकारणी काय करतात? निवडणुकीच्या तोंडावर अस्मिता पेटवतात, भाषणं देतात, मोर्चावर सेल्फी घेतात आणि निकाल लागल्यानंतर फाईल्स कपाटात बंद होतात. मित्रांनो, आता दिशा बदलायला हवी. आयोगांचं बळकटीकरण करणं, अभ्यासासाठी निधी, कर्मचारी पुरवले पाहिजेत. बोगस प्रमाणपत्रांवर कारवाई झाली पाहिजे. खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी कडक पावलं उचलली गेली पाहिजेत. समाज घटकांशी संवाद साधला पाहिजे. समाजात द्वेष न पसरता सर्वांसाठी समान आरक्षण धोरण ठरवणं गरजेचं आहे. शिक्षण, रोजगाराचा विस्तार झाला पाहिजे. फक्त आरक्षण नाही तर मूलभूत सुविधा प्रत्येकापर्यंत पोहोचवायलाच हव्या. मित्रांनो, महाराष्ट्र म्हणजे फक्त एका जातीचं राष्ट्र नाही. महाराष्ट्र म्हणजे विचार. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मजात न पाहता या मातीत स्वराज्य उभारलं. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, लोकराजा राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषितांसाठी लढा दिला. त्यांच्या शिकवणीतून आपण हे शिकलं पाहिजे. समाजाला जोडायचं, फोडायचं नाही. जातींचा गोंधळ सोडवण्यासाठी राजकीय फुंकर नको, प्रामाणिक अभ्यास हवा. निवडणुकांच्या राजकारणाऐवजी दीर्घकालीन धोरण आखायला हवीत. आरक्षण हा शोषितांना उभा करणारा पूल आहे, तो फक्त राजकीय चारा म्हणून वापरू नये. मित्रांनो, कल्पना करा, एका गावाचं चौकातलं झाड, खाली सगळ्या समाजाचे लोक बसलेत. कुणी मराठा, कुणी ओबीसी, कुणी आदिवासी. तिथं एक म्हातारा आपली कहाणी सांगतो. मी गोवारी आंदोलनात गेलो होतो, लाठी लागून पडलेलो, पण अजूनही आमच्या मुलाला आदिवासी लिहून नोकरी मिळत नाही. पलीकडे एक तरुण म्हणतो, आम्ही शेतकरी, आमचं कर्ज वाढत चाललंय, आम्ही मराठा, आमच्या आरक्षणाचं काय? त्यांच्या संवाद घडला की लक्षात येतं, प्रश्न फक्त जागेचा नाही, प्रश्न समानतेचा आहे. या आरक्षणाच्या सगळ्या लढाईबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.